ओके तर आपण या दिवसामध्ये ख्रिस्तशास्त्र अभ्यासत आहोत आणि अनेक महत्वाच्या ज्या बाबी आहेत ख्रिस्ताबद्दलच्या त्या आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये विशेष करून आपण सगळ्यात अगोदर ख्रिस्ताचं दैवत्व अभ्यासलं अगोदरच्या आठवड्यामध्ये. आणि त्यानंतर आपण मनुष्यत्व नाही का त्याला सुरुवात केलेली होती आणि अ, त्याच्या त्याच्या अंतर्गत मग तो कसा मनुष्य आहे परिपूर्ण नाही का त्याबद्दल शिकत होतो आणि का बरं त्याला अ, अ, मानव व्हावं लागलं किंवा तो देहधारी का झाला होता. तर त्याबद्दल आपण अ, कालच्या क्लासमध्ये शेवटी आपण शिकलो. जिथं आपण चार महत्वाची कारणं पाहिली होती. त्यामध्ये मग देवाला प्रकट करणं, देवाचा उद्देश आणि इच्छा उलगडणं. तिसरं कारण होतं मनुष्याशी अ, अ, थेट बोलणं किंवा तारणाचा मार्ग खुला करणं. आणि चौथं कारण होतं ते म्हणजे देवाची तारणदायी योजना पूर्ण करणं. आणि मग यावर आपण अनेक वेळ विचार केलेला आहे. आता विशेष करून ज्यावेळेस आपण त्याच्या मनुष्यत्वाबद्दल विचार करतो नाही का तर मग अ, ते जे मनुष्यत्व आहे म्हणजेच त्याचं देहधारी पण नाही का ज्याच्याबद्दल आपण सगळ्यात अगोदर शिकलो की अ, कुमारिकेच्या द्वारे देवाने कुमारीला अ, काय केलं साधन म्हणून उपयोगात आणलेलं आहे की त्या गौरवी ख्रिस्ताला त्या देवाला देहधारी होण्यासाठी या भूतलावर येण्यासाठी कुमारिकेच्या पोटी आणि विशेष करून ख्रिस्ताची देहधारणा विशेष करून जर तुम्ही सुवार्तेचा जर सार पाहिला तर सुवार्तेचा सार फक्त वधस्तंभ नाहीये तर ख्रिस्ताचा जन्म तर पुनरुत्थान पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतं की आ, हे जणू काय ती महान सुवार्तेचं सार आहे आणि विशेष करून त्यामध्ये मग प्रत्येक भागाला ख्रिस्ताचं जन्म, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान, त्याचं स्वर्गातील आत्ताचं कार्य, त्याचं पुन्हा येणं, सार्वकालिक राज्य, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या बरोबर. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या देहधारणेबद्दल विचार करतो तर आपल्याला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे ख्रिस्ताचा जन्म अलौकिक आहे त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की हे जे तत्व आहे जितक्या प्रमाणात ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल आपण विचार करतो, जितक्या प्रमाणात आपण त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, तितक्याच प्रमाणामध्ये आपण ख्रिस्ताचा जन्म जो आहे त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवतो नाही का. कारण हे जणू काय ख्रिस्ती विश्वासाचे पायाभूत अद्भुत असे चमत्कार आहे देवाने अद्भुत केलेले. आणि कुमारिकेच्या द्वारे जन्म यावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणीही नाही का ख्रिस्ती कोणालाही होता येत नाही. कारण ज्यावेळेस कुमारिकेच्या पोटी जन्म याबद्दल आपण विचार करतो जर कुमारिकेच्या पोटी त्याचा जन्म नाही तर मग मग नक्कीच आपल्यासारखा नाही का आई वडिलांच्या द्वारे एखाद्याचा जन्म होतो नाही का. मग पापी स्वभाव तो जन्मला असता नाही का परंतु कुमारिकेच्या द्वारे जन्म हे ख्रिस्ताला एक अलौकिक आणि आणि परिपूर्ण मनुष्यत्व किंवा परिपूर्ण मानव म्हणून प्रदर्शित करतं का बरं. कारण हे देवाची अद्भुत कृती आहे, अलौकिक असं कार्य आहे नाही का आणि हे केवळ देव करू शकतो. आणि म्हणूनच यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एक देवाचे सेवक म्हणतात की तुम्ही यावर विश्वास ठेवताना की आदामाला देवाने मातीपासून घडवलं आणि त्या त्या मातीच्या पुतळ्यामध्ये देवाने त्याचा जीवनदायी श्वास फुकलेला आहे आणि त्यावेळेस तो एक जिवंत असा प्राणी झालेला आहे नाही का. जर तुम्ही त्या आदामाच्या निर्मितीवर विश्वास ठेवता तर तुम्ही कुमारिकेच्या द्वारे ख्रिस्ताचा जन्म जो आहे त्यावर नक्कीच विश्वास ठेवाल कारण देवाला अशक्य असं काहीच नाही. आणि विशेष करून कुमारिकेच्या द्वारे जन्म हे का
महत्वाचं होतं, त्याच्या मागचं पण उद्देश आपण पाहतो, की कारण अगोदरच त्याच्याबद्दल भविष्य करण्यात आलेलं होतं. अगदी सुरुवातीपासून देवाने अभिवचन दिलेलं होतं, की तो तारणारा जो आहे, तो तारणारा असा स्वर्गातून अकस्मात येणार नाहीये. तर तो एका स्त्रीद्वारे जन्मास येणार आहे. ती स्त्री कुमारी असणार आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतात आणि म्हणूनच आपण पाहतो, की त्याचं दैवीपण न गमावता आपल्याला पाहायला भेटतं की देव मानव होणं हे सगळ्यात अद्भुत आहे आणि म्हणूनच देवाने कुमारी हे साधन निवडलेलं आहे आणि यामुळंच आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त देव मनुष्य झाला. परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य. का बरं? कारण त्याचं दैवत्व अगदी सार्वकालिकतेमध्ये होतच, परंतु त्याच्या देवपणामध्ये आता मनुष्यत्वाची पण भर पडली. ती कशा प्रकारे? की कुमारिकेचा देवाने उपयोग केलेला आहे. तिच्या उदराचा त्याने उपयोग केलेला आहे. आणि आपण पाहतो की अद्भुत रीतीने त्याला त्याला मनुष्यत्व तर मिळालं, परंतु हे मनुष्यत्व पुरुष आणि स्त्रीच्या एकत्रित येण्याद्वारे नव्हतं, तर हे अद्भुत देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या अद्भुत कार्याने हे घडून आलेलं आहे. आणि म्हणून मनुष्य या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताला लौकिक आणि विशेष करून मानवी पिता त्याला असणार नव्हता. त्याला वारशाने पापी स्वभाव त्यामुळे त्याला मिळालेला नाही. आणि त्याची हमी होती नाही का, तो पापविरहित असा होता. त्याचं कारण हे होतं की कोणत्याही प्रकारे आदामी जो स्वभाव आहे, जो पापी स्वभाव आणि मूळ पापामध्ये जन्म, तो तशा प्रकारचा जन्म ख्रिस्ताचा नव्हता. नक्कीच तो या देहात, आपल्यासारख्या देहात जन्मला, परंतु तोच एक वेळ असा होता की जो परिपूर्ण होता, निर्दोष आणि निष्कलंक होता. त्याच्या ठायी कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं. कारण तसं देवाने अद्भुत रीतीने कार्य घडून आणलेलं आहे. म्हणूनच ज्यावेळेस कुमारिकेच्या द्वारे जन्म याबद्दल आपण विचार करतो, तर त्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये कमीत कमी दोन ठिकाणी आपल्याला त्याचे वृत्तांत पाहायला भेटतील. पहिलं म्हणजे मत्तई 1:16 ते 25 मध्ये जिथं आपण पाहतो की अद्भुत रीतीने यवसिपावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि खरं तर वंशावळीपासून सुरुवात ते होते आणि सर ते शेवटी जो शेवट होतो त्या वंशावळीचा, तो अशा प्रकारे आहे की याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. असं म्हटलं नाही की योसेफ जो येशूचा पिता असं म्हटलेलं नाही, तर ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती म्हटलेला आहे. तर मुळात ज्या मरियेपासून हा शब्द तिथे वापरला जातो, तर हे अगदी स्पष्ट करतं की कोणत्याही पुरुषाचा संबंध न येता ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. आणि आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतं ते म्हणजे काय, की जुन्या करारामध्ये जी भविष्य संदेश सांगण्यात आला होता नाही का, ते ते पूर्ण व्हावं. कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तो दावीद वंशातून असावा, कुळातून असावा तो राजा म्हणून. आणि तो सत्ता चालवणारा असावा नाही का. आणि अगदी कायदेशीर त्याला तो अधिकार आणि तो हक्क असायला पाहिजे होता. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, त्याला मानवी पिता नाही. नक्कीच या भूतलावर नाव घेण्यासाठी योसेफ जरी तो जगासमोर आणि त्या लोकांसमोर एक पिता म्हणून दिसत असला, तरी आपल्याला माहित आहे की दोन्ही ज्या गोष्टी आहे, विशेष करून योसेफ आणि मरिया, दोघेही दाविदाच्या घराण्यातून, त्याच्या कुळातून, जर त्यांची जर वंशावळी पाहिली, तर त्या प्रकारे तुम्हाला तिथं पाहायला भेटतं. तर एक मध्ये जी वंशावळ दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला यवसेपाकडे आपलं लक्ष ते केंद्रित करतं. आणि ज्यावेळेस आपण लूकमध्ये पाहतो, तर लूकने पण वंशावळ दिली आणि मत्तईची जी वंशावळ आहे ती आपल्याला अब्रामापर्यंत घेऊन जाते. पण लूक जो आहे अगदी आदामाकडे घेऊन जातो आणि आदामापासून तो अगदी हे दाखवितो की
ख्रिस्तच तो आहे जो अभिवचनाचा तो मसीहा आहे, तो अद्भुत आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस कुमारिकेच्या द्वारे जन्म याबद्दल आपण पाहतो, तर लूक फार सुंदर रीतीने त्याचं वर्णन करतो. लूक अध्याय 1 आणि वचन 34 मध्ये, विशेष करून लूक अध्याय 1 मध्ये जर आपण पाहिलं, तर तिथे आपल्याला वचन 34 मध्ये त्याबद्दल शिकायला भेटतं. पहा, मरियेने देवदूताला म्हटलं, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. कारण देवदूत मरियेला भेटलेला आणि मरियेला सांगितलं की तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल म्हटलेलं. मग मरिया स्वतः कबूल करते, हे कसं शक्य, कारण मला पुरुष माहित नाही, नाही का, ठाऊक नाहीये. तर अगदी तिचं जी कुमारी अवस्था आहे, त्याची त्याची साक्ष इथून स्पष्ट होते. आणि म्हणूनच एकतर ख्रिस्त बाळ म्हणून जन्मला, खरंच एक आपल्यासारखा त्याचा जन्म झालेला आहे. परंतु जरी आपल्यासारखा त्याचा जन्म झालेला असला, तरी सुद्धा वारशाने पापी स्वभावामध्ये तो जन्मलेला नाही. आणि म्हणूनच तो पवित्र देवाचा पुत्र त्याला म्हटलेला आहे. कारण वचन 35 तेच सांगतं, देवदूताने तिला उत्तर दिलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. का बरं? आणि आणि कसा तो पवित्र आणि देवाचा पुत्र असा ठरणार आहे, जरी तो एका 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 स्त्रीद्वारे जन्मलेला असणार असताना सुद्धा. कारण ती स्त्री सुद्धा पापीच होती. मरिया जी होती, तिच्याबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं की सर्वांनी पाप केलंय, देवाच्या गौरवाला उणे पडलेले. दाविद राजा म्हणतो की मी मातेच्या उदरात असतानाचा पापी आहे. तर कोणीच सुटलेलं नाही. मरियेला सुद्धा कृपेची गरज होती, पण तरी सुद्धा त्या एका स्त्रीद्वारे तो जन्मलेला असेल आणि तरी सुद्धा तो पवित्र निर्दोष असू शकेल, हे कसं शक्य आहे? तर मग त्याचा उलगडा इथं देवदूत देतो. आणि तो उलगडा जर तुम्ही बारकाईने वाचला, तर तुम्हाला कुमारिकेच्या द्वारे जो जन्म आहे ख्रिस्ताचा, त्याच्याबद्दल काही गोष्टी समजून येतील. त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं 8व्या दिवशी, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्याले बालक असताना त्याला मंदिरामध्ये नेलं, त्यावेळेस शिमोनाने सुद्धा तशाच प्रकारचं भाकीत केलेलं, की ज्या मसीहाची आतापर्यंत वाट पाहत होतं, इस्रायलाचा उद्धार करणारा, तो आता मी माझ्या नेत्रांनी पाहिलेला आहे. तर हे कसं शक्य आहे की देह धारण करणं आणि तरी सुद्धा आपल्यासारखा देहधारी झालेला असताना सुद्धा पापविरहित असणं? तर मग त्याच्यासाठी एक सुंदर जे अद्भुत कार्य आहे देवाचं, त्याचं वर्णन देवदूत करतो आणि तो मरियेला स्पष्ट करतो. काय म्हणतो? की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. यामधून आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताच्या देह धारणेचा स्रोत काय आहे? देवापासून आहे, नाही का. हे मानवाचं कार्य नसून देवाचं स्वतःच कार्य आहे. मरियेची गर्भधारणा स्वाभाविक नव्हती, नाही का, ती अलौकिक, दैवी, पवित्र आत्म्याने घडवलेली ती होती, अद्भुत रीतीने. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो त्या मानव जातीच्या त्या पापी जणू काय त्या रक्ताच्या त्या नात्यातून तो अशा प्रकारे तो आलेला नाहीये. आदामाच्या द्वारे जो पापी स्वभाव आहे त्याच्यामध्ये तो जन्मास आलेला नाहीये. नक्कीच तो देहधारी झाला, परंतु पापविरहित तो जन्मलेला आहे. म्हणूनच तो तर नवीन, जणू काय पवित्र उत्पत्तीने तो आलेला आहे. म्हणूनच देवाची जी सेवक आहेत रिचर्ड बॅक्स्टर आणि जॉन फ्लेवेल जे आहेत, ते म्हणतात की ख्रिस्त नवीन आदाम म्हणून यावा, म्हणून पवित्र आत्म्याने त्याचं मानवत्व निर्माण केलं म्हटलेलं आहे. तर देव म्हणून आपण पाहिलेलं कालच की तो सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु मनुष्य म्हणून आपल्याला पाहायला भेटतं त्या कुमारिकेच्या उदरापासून त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आहे. मग हे कसं शक्य झालं की तो पवित्र पण असायला पाहिजे आणि स्त्रीद्वारे जन्मायला पाहिजे? देवाचं अद्भुत कार्य आहे. तर त्यासाठी मग बघा काय सांगितलं, की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील म्हटलेलं आहे. तर परात्पराचे सामर्थ्य, तर परात्पर त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याच्या मरियेच्या गर्भावर छाया करणं, याचा अर्थ काय बरं?
हे दैवी संरक्षण, देव किती कटाक्षाने या जन्माकडे पाहत आहे. आतापर्यंतच्या मानवी जन्मामध्ये असं कोणत्याच व्यक्तीबद्दल सांगण्यात आलेलं नाही की ज्याबद्दल देव इतका गांभीर्याने विचार करत आहे. कारण हा जन्म जो आहे तो फार अद्भुत होता. आणि हा इतका अद्भुत होता की देव फार गांभीर्याने विचार करत आहे. कारण जे परात्पराचं सामर्थ्य तिच्यावर छाया करेल, अगदी अद्भुत रीतीने तो अशा प्रकारे तो गर्भधारण होणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये बिलकुल पापाचा लवलेशही उतरला नाही पाहिजे. त्या मरियेचा सुद्धा पापी स्वभावाचा त्याच्यावर प्रभाव होऊ नये. अगदी या सर्व गोष्टींची काळजी देवाने घेतलेली आहे. आणि म्हणून छाया करील, जर तुम्ही हा वाक्य प्रयोग जर पाहिला तर छाया करणं हा वाक्य प्रयोग आपल्याला जुन्या करारामध्ये आठवण करून देतो. जिथं ज्यावेळेस निवास मंडपाबद्दल आपण पाहतो, तर तिथं त्या परमपवित्र स्थानावर अशी मोठं आपल्याला एक काय म्हणतात त्याला, असे एक मोठं सावली किंवा असं एक मोठं मेघस्तंभासारखं असं छत्रीसारखं आलेलं आपल्याला दिसतं, की जे जे देवाचं अद्भुत गौरव प्रगट करणार होतं. देवाचं तेज त्या ठिकाणी होतं. काय ना, गौरव ते दाखवणार होतं. आणि तशाच प्रकारचं इथं हा शब्द आहे की सामर्थ्य देवाचं तुझ्यावर छाया करणार आहे. तर तर आपल्याला पाहायला भेटतं त्या मंदिरावर जसं देवाचं ते सामर्थ्य किंवा देवाचं जे शेकायना गौरव, देवाची जी अद्भुत तेज, देवाचं अद्भुत आपल्याला पाहायला भेटतं की गौरव प्रगट झालेला आहे. तशाच प्रकारे त्या मरियेच्या गर्भाबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की तिची ही गर्भधारणा पवित्र आहे. आणि म्हणून मानवी अपवित्रतेपासून त्याचं संरक्षण करणं, आणि विशेष करून अगदी देवाच्या कृपेने हे वेगळं ठेवलेलं होतं अद्भुत रीतीने. तर कोणत्याही प्रकारे मरियेचा सुद्धा पापी स्वभावाचा त्या गर्भावर कोणत्याही प्रकारे परिणाम होऊ नये, देवाने इथपर्यंत ती काळजी घेतलेली. म्हणूनच तो आपल्यासाठी परिपूर्ण तारणार आहे. म्हणूनच तर आपल्यासाठी परिपूर्ण तारणार आहे. आता दोन गोष्टी आहेत. आपण ज्यावेळेस पाहतो की देवाचं वचन आपल्या समोर आहे, नाही का, पवित्र शास्त्र. हे पवित्र शास्त्र चुकविरहित आहे. का बरं? कारण हे देवाने दिलेलं आहे. जरी मानवी लेखकांचा देवाने उपयोग केला असला तरी तरी ते चुकविरहित का आहे? कारण देव कधीच चूक करत नाही. देव कसा आहे? देव कधी बदलत नाही. देव सत्य आहे, तो कधी खोटं बोलत नाही, बरोबर. आणि मग मानवाने लिहिलेलं असलं, जे मानव चुका करणार आहेत तरी सुद्धा ती चूक रहित कसं होऊ शकतं? तर पूर्णपणे देवाच्या नियंत्रणात ते होतं. मनुष्य जरी साधन होते तरी पूर्णपणे ते देवाच्या नियंत्रणात होते. आणि म्हणून जे काही उत्पन्न झालं ते म्हणजे चूकविरहित ते पवित्र शास्त्र जे आपल्या समोर आहे. आणि जे हस्तलिखितांबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. नक्कीच आता भाषांतरणामध्ये अनेक चुका आहेत, परंतु जे मूळ पवित्र शास्त्र लेखकांनी लिहिलं, त्याबद्दल आपण पाहतो की त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी चुका नव्हत्या. तर तशाच प्रकारे ख्रिस्ताबद्दल सुद्धा आपण विचार करतो की देवाने कुमारीचा साधन म्हणून उपयोग केलेला आहे. आणि त्याचा उपयोग केलेला असताना सुद्धा त्या कुमारी मरियेचा सुद्धा स्वभावाचा परिणाम त्या गर्भावर बिलकुल झालेला नाही. म्हणूनच त्याच्या देवाचं जे परात्पराच्या सामर्थ्याची छाया, त्याने या सर्व गोष्टींची काळजी घेतलेली आहे देवाने, की कोणत्याही प्रकारे पापी स्वभाव आणि पापाचं कोणत्याही प्रकारे स्पर्शही त्या गर्भाला होऊ नये. आणि म्हणूनच जो जन्मास आला तो म्हणजे पापरहित ख्रिस्त. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पापी स्वभाव नव्हता. आणि कुठेही त्याच्यामध्ये पाप नव्हतं, कारण तो पूर्णपणे देवाच्या नियंत्रणामध्ये पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं. आणि आणि अगदी नैसर्गिक रीतीने पवित्र स्वभावातच तो तो जन्मलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच तो आपल्यासाठी पवित्र बलिदान, खरा अर्पण, खरा मध्यस्थ, शेवटचा आदाम तो होऊ शकलेला. म्हणून जॉन ओवन म्हणतात की जर तो पवित्र नसता तर तो आपल्यासाठी एक क्षणही तारणारा म्हणून ठरू शकला नसता. तर काय सांगितलेलं आहे की देवदूतांनी तिला म्हटलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. म्हणून म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला
पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. का म्हणतील आणि कसे म्हणतील, त्याच्या मागचं कारण वरती दिलेलं आहे. कारण हे पूर्णपणे देवाच्या संपूर्ण रीती नियंत्रणामध्ये आहे. त्याच्या त्याच्या सार्वभौम इच्छेने या सर्व गोष्टी घडून येत आहे. आणि म्हणूनच त्याला देवाचा पुत्र म्हणतील म्हटलेलं आहे. ख्रिस्ताचं देव पण आपल्याला पाहायला भेटतो, जो सार्वकालिकतेपासून अगदी अगदी देव म्हणून तो होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो देव देहधारी झालेला आहे. आणि अद्भुत रीतीने आता पहा, दोन स्वभावाचं अद्भुत ऐक्य आपल्याला इथं पाहायला भेटतं. एकमेकांना विरोध न करता, एकमेकांमध्ये न गोंधळता, हे दोन्ही स्वभाव, परिपूर्ण मनुष्य आणि परिपूर्ण देव, हे एकाच येशूच्या त्या व्यक्तित्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आता ह्याच तत्वाबद्दल शिकत असताना अ, पौलाने अ, फिलिप्पिकरास पत्रामध्ये एक अद्भुत शब्द वापरलेला आहे. फिलिppe 2:5 मध्ये, की त्याने स्वतःला रिक्त केलं म्हटलेलं आहे. बरोबर. ख्रिस्ताने काय केलेलं आहे? रिक्त केलेलं आहे. आता देहधारणेबद्दल विचार करत असताना अनेक लोक रिक्त करणं म्हणजे अ, याला काय म्हणतात की स्वयं मर्यादा घालून देणं किंवा लीन होणं, सरळ सरळ त्याचा अर्थ होऊ शकतो. याला जो जो एक शब्द आहे कॅनॉसिस, नाही का? आणि त्याच्यावर एक थेरी पण उदयास आली, कॅनॉसिस थेरी म्हणून. त्यामध्ये ते लोक अशा प्रकारे विचार करतात की ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं म्हणजे ज्यावेळेस त्याला तो देहधारी झाला, नाही का, तो मनुष्य झाला, त्यावेळेस त्याने आपलं जे देवपण आहे ते पूर्णपणे ते बाजूला टाकलं, त्याने सोडलं. तो फक्त मनुष्य म्हणूनच होता या बोतलावर. असे अनेक अनेक जे गट आहेत, आणि विशेष करून केनोसिक्स थेअरी जे आहेत ती शिकवते. परंतु अ, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की देहधारणेच्या द्वारे येशू देव या नात्याने खरोखर मनुष्य झालेला आहे. पण देवाने मनुष्य पण होऊनही तो देवच राहणं हे कसं शक्य आहे? हा प्रश्न आपल्या समोर सुद्धा उपस्थित होतो आणि जगासमोर पण उपस्थित होतो. अरे नक्कीच, देव देहधारी होतं हे आपण मान्य करू शकतो की देव मनुष्य झाला, तो देहधारी झाला, इथपर्यंत सगळं काही खरं आहे. परंतु तो मनुष्य झाल्यानंतरही देव राहणं हे कसं शक्य आहे? तर हे तपासण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ख्रिस्ताचं रिक्त होणं म्हणजे काय आहे, ते आपण समजून घेऊ. त्यानंतर ख्रिस्ताचं खरं मनुष्यपण काय आहे ते आपण समजून घेऊ. आणि त्यानंतर ख्रिस्ताचं दैवत्व आणि मनुष्यत्व यांचं ऐक्य, ते कसं आपण समजून घेऊ शकतो. या तीन गोष्टींद्वारे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की जरी तो देव देहधारी झाला आणि देहधारी झालेला असला तरी सुद्धा तो देव म्हणून आहे. कोणत्याही प्रकारे त्याच्या देवपणाला डाग आलेला नाही, किंवा देवपण त्याने बाजूला ठेवलेलं नाही. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण आता फिलिप्पे पत्राकडे जाऊ. दुसरा अध्याय वचन 5 ते 11 जर तुम्ही बारकाईने वाचलं तर इथं चार महत्वाची सत्य सांगितले. पहिलं म्हणजे त्याचं सनातन दैवत्व दाखवलं, जिथं तो देवाच्या स्वरूपाचा असू नये म्हटलेला आहे. जिथं त्याचं सार्वकालिक पण प्रगट केलेलं आहे की देह धारण्या अगोदरही तो होताच. तो निर्मित नाहीये, तो निर्माण करता देव आहे. सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा प्रभू तो आहे. तो वेळेच्या बंधनात नव्हता, तो अमर्याद बुद्धिमत्ता असणारा, सर्व सामर्थ्य, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी असा तो प्रभू असतानाही काय सांगितलेलं आहे की देवाच्या स्वरूपाचा असूनही मनुष्य प्रकृतीचा असा तो झालेला आहे. दुसरी गोष्ट, त्याचं खरं मनुष्यत्व वचन 7 आपल्याला सांगतं, फिलिप्पिकरास पत्र अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये, त्याने मनुष्य प्रकृतीचं होऊन त्याने वधस्तंभावरील मरण सोसलं. इथं आपल्याला आज्ञा पाला तिचं परिपूर्ण मनुष्य पण पाहायला भेटते. एक तर मनुष्य प्रकृती जो तो झालेला आहे, म्हणूनच तो मरण सोसू शकलेला आहे, तो आज्ञा पालन करू शकलेला आहे. आणि मग तिसरा मुद्दा काय बरं, त्याने स्वतःला लीन केलेला आहे. आणि चौथं सत्य म्हणजे काय, की देवाने त्याला उंच केलं. तो येशू ख्रिस्त हा प्रभू म्हणून झालेला आहे. तर आपल्याला ज्यावेळेस रिक्त करणं याबद्दल विचार करतो, तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे
की तो जो ख्रिस्त आहे तो ह्या भूतलावर येत असताना त्याने आपलं देव पण बाजूला सारलेलं नाही. तर केनोसिस या शब्दाबद्दल विचार करत असताना रिक्त करणं म्हणजेच काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काही वचनं वाचावं लागतील. ती वचनं सुद्धा ते स्पष्ट करतील. वचन 6 आपल्याला सांगतं, देवाच्या बरोबरीचा असणं हा लाभ आहे, असे त्याने मांडले नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याने स्वतःला रिक्त केलं. तिसरी गोष्ट त्याने स्वतःला लीन केलं. वचन 8 आपल्याला सांगतं. मग यावरून आपल्याला दिसतं की केनोसिस म्हणजेच रिक्त करणं यात पुढील गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. पहिलं म्हणजे आपलं जे दिव्य विशेष अधिकार आहेत, जे आपलं दिव्य पद आहे, यांचा उपयोग करण्याचा हक्क जो होता, ख्रिस्ताने स्वतःहून काही काळासाठी, नाही का, काही काळासाठी त्याने तो तो हक्काचा उपयोग त्याने केलेला नाही. जिथं दिव्यदूत त्याचं गौरव करताना दिसतात. उदाहरणार्थ दानियेलाने पाहिलेला दृष्टांत आणि यशायाने पाहिलेला दृष्टांत, की जो ख्रिस्त गौरविला गेलेला आहे, दिव्यदूत त्याची भक्ती करत आहेत, तो किती तेजस्वी आहे, नाही का. पण ज्यावेळेस आपण त्याच्या देहधारणं हो देहधारीपणाबद्दल शिकतो, तर पहा, तो तो ख्रिस्त पूर्ण त्या वेळेच्या बंधनात आलेला आपल्याला दिसतो, नाही का. आणि त्याने काही गोष्टींवर नक्कीच त्याने मर्यादा आणलेल्या आहेत स्वतःहून आणि आनंदाने, नाही का. नक्कीच त्याचं जे गौरव होतं तेजस्वी, जे यशियाने सुद्धा पाहिलं आणि यशियाला त्याची स्वतःची घाण दिसली आणि तो म्हटला की पहा, मी अशुद्ध ओठांचा आहे. त्या गौरवाकडे करुबीम सुद्धा, सराफीम सुद्धा आपले नेत्र झाकत होते, नाही का. आपले पाय सुद्धा झाकत होते. इतका तेजस्वी प्रभू त्याने काय केलेलं आहे, त्याने ते आपलं गौरव, त्याचं अद्भुत तेज सुद्धा जणू काय त्याने ते झाकलं जणू काय, जेणेकरून तो आपल्यासारख्या मनुष्यांमध्ये राहू शकेल. कारण त्याचं तेज कोणताच मनुष्य पाहू शकत नाही. मोशेबद्दल पहा, त्या जळत्या झुडपाकडे पाहत असताना ज्यावेळेस त्याने पाहिलं त्याचं तेज, तो पाहू शकले ना, त्याने आपले नेत्र बंद केले, त्याने आपली मान खाली घातलेली आहे. तर तो तेजस्वी आहे अति. तर मग रिक्त करणं, एकतर त्याचा जो विशेष अधिकार काही काळासाठी त्याने काय केलेलं आहे, त्याचा उपयोग त्याने केलेला नाही. त्यानंतर त्याचं जे तेजस्वी जे गौरव आहे अद्भुत, ते जणू काय त्याने काही काळासाठी दिलं. आणि तिसरं म्हणजे मनुष्य असताना आपल्या काही दिव्य गुण वैशिष्ट्यांचा त्याने मर्यादित उपयोग करणं मान्य केलेलं आहे. उदाहरणार्थ, मी मागं सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळेस त्याला गेतशेमाने बागेमध्ये पकडण्यासाठी आले होते, बरोबर. आणि तिथं पेत्राने त्या एका शिपायाचा कान कापला. त्याने तो कान जोडल्यानंतर ख्रिस्त तिथं अगदी स्पष्ट रीतीने बोलतो, नाही का, की पित्याकडे मागितलं की तो सैन्य पाठवू शकतो, नाही का. तर तिथं त्याचं अद्भुत सामर्थ्य पाहायला भेटतं, की तो तो सर्व सामर्थी प्रभू आहे, तरी सुद्धा तो काय करत आहे, त्याचा उपयोग नाही करत आहे तिथं, बरोबर की नाही. तर अनेक वेळा ख्रिस्ताने त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहे त्याचा मर्यादित उपयोग केलेला आहे. आणि त्यानंतर या पृथ्वीवरील काळामध्ये त्याने स्वइच्छेने पवित्र आत्म्यावर तो अवलंबून राहिलेला आहे. आणि एवढंच नाही, तर ती देवाची जी सार्वकालिक योजना आहे, ती पूर्ण करण्यासाठी तो पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतो, पित्याच्या अधीन होऊन कार्य करताना आपल्याला दिसलेला आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की मी माझी इच्छा पूर्ण करायला आलो नाही म्हणून, तर मी पित्याची इच्छा पूर्ण करतो, नाही का. तर अं, तर मग रिक्त करणं म्हणजे काय बरं? तर मग आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याचं गौरव जणू काय आच्छादित केलं, जेणेकरून मनुष्य सुद्धा मनुष्यांमध्ये तो वास करू शकेल. योहान 1:14 आपल्याला त्याबद्दल सांगतं की शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हणे, आम्ही त्याचं गौरव पाहिलं. जे मनुष्य कधीच त्याचं तेज आपल्या नेत्रांनी पाहू शकत नव्हते, परंतु आता त्याने अशा प्रकारे ते गौरव आच्छादित केलेलं आहे की मनुष्यांनी त्याचा गौरव पाहिलेला आहे.
किती निकट ते येणं होतं मनुष्याजवळ, नाही का? ते पित्यापासून आलेलं एकुलता एकच असावं असं परिपूर्ण होतं म्हटलेलं आहे. अनेक प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं गौरव आणि त्याची जी दिव्य लक्षणं आहेत ती त्याने प्रगट केलेली आहे. योहान 17व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं. पवित्र आत्म्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्यावर तो अवलंबून होता पुष्कळ वेळा. ते आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? तर त्याने रिक्त करणं हा जो मुद्दा आहे, यामध्ये विचार करत असताना काहीतरी कमी करणं नाही, तर काय झालेलं आहे की तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु त्याच्या देवपणासोबत मनुष्यत्वाची सुद्धा भर पडलेली आहे. आता ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, त्याचं खरं मनुष्यपण आपल्याला पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं. कारण काही वेळा सुरुवातीच्या काळामध्ये मंडळीच्या इतिहासामध्ये त्याच्या देहधारणेवर खूप प्रश्न उपस्थित झाले. उदाहरणार्थ योहान सुद्धा त्याच्याबद्दल लिहितो मुद्दामहून, नाही का? कारण देह धरून आलेला ख्रिस्त त्याला लोक नाकारत होते. काही असे लोक होते जे म्हणायचे की देह वाईट आहे, नाही का? आणि म्हणून देव देहधारी होणे आम्ही मान्य करू शकत नाही. नक्कीच ख्रिस्त आला म्हणे इथं, पण तो खरंच परिपूर्ण मनुष्य तो नव्हता, तो एक आभास होता म्हटलेला आहे. तर हे अगदी चुकीचं आहे. म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला ख्रिस्ताचं खरं मनुष्यत्व किंवा मनुष्यपण प्रगट करतं, नाही का? जसं तो लहानाचा मोठा झालेला आहे, लोक आपल्याला त्याबद्दल सांगतो. तो झोपी गेला त्याबद्दल लोक सांगतो. मुद्दा म्हणून लोक जो आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या मनुष्य कृती करतो त्या सर्व कृती लूक आपल्यासमोर मांडतो. तो म्हणतो की त्याने द्राक्षरस घेतला, तो रडला. योहानमध्ये सांगितलेला आहे, वधस्तंभावर त्याला दुःख यातना त्याने सोसल्या, तो रक्तबंबाळ झाला, तो मरण पावला. हे मनुष्यत्वाची आपल्याला काय म्हणू शकतो आपण, एक ही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला भेटते जी पूर्णपणे ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, नाही का? आणि म्हणून अम, अ, जितकं तो देव म्हणून खरा आहे, तितकंच तो परिपूर्ण मनुष्य म्हणून सुद्धा खरा आहे. आणि म्हणून एकाच वेळी पूर्ण देव आणि पूर्ण मानव असणं, त्याला एकाच वेळी दिव्य स्वभाव आणि मानवी स्वभाव असणं, हे कसं शक्य आहे? या दोन्ही स्वभावांचा परस्परांशी संबंध कसा होता? आणि त्याच्याकडे आता आपण पुढे आपलं लक्ष केंद्रित करू. त्याला हायपोस्टॅटिक युनियन म्हणतात. हायपोस्टॅटिक युनियन म्हणजेच काय? की एकाच व्यक्तित्वामध्ये दिव्य आणि मानवी स्वभाव एकमेकांचा गोंधळाविना एकत्रित येणं, हायपोस्टॅटिक युनियन त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच तिथं कोणत्याही प्रकारचा गोंधळ नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त खरा देव व खरा मनुष्य आहे. त्याला परिपूर्ण दिव्य स्वभाव व परिपूर्ण मानवी स्वभाव असून ते एकाच व्यक्तीत अभिन्नपणे सदा सर्व काळ एक झाले आहेत. नक्कीच तो देव म्हणून अगदी सुरुवातीपासून होता, परंतु त्या मरीच्या उदरापासून जेव्हा त्याचा जन्म झाला, त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात झाली, आता तेव्हापासून अगदी सार्वकालिकतेपर्यंत त्याचा मानवी स्वभाव आणि दैवी स्वभाव या दोन्ही स्वभाव त्या एकाच येशू ख्रिस्तामध्ये, त्याच्या व्यक्तित्वामध्ये कोणत्याही गोंधळाविना आणि कोणत्याही काय म्हणू शकतो मिश्रणाविना ते एकाच व्यक्तित्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आता यावर पुष्कळ मतभेद, पुष्कळ पाखंडी मत उदयास आली. उदाहरणार्थ, 3ऱ्या शतकामध्ये एरिस नावाचा जो व्यक्ती होता, त्याने असा दावा केला की प्रभू येशू ख्रिस्त हा सार्वकालिक नाहीये, तर निर्मितीच्या अगोदर कधीतरी त्याला घडवण्यात आलं होतं. आणि हा जो एरियस होता, हा एक वडील होता, त्या मंडळीचा एक प्रमुख व्यक्ती होता. नायसिया त्या ठिकाणे, कॉन्स्टन्टाईन, कॉन्स्टन्टिनोपल त्या भागामध्ये आजूबाजूला या सर्व गोष्टी चालू होत्या आपल्याला पाहायला भेटतं. विशेष करून नायसिया त्या साईटला त्या भागात, आणि सॉरी कॉन्स्टन्टिनोपल आणि भाग सर्व आजूबाजूलाच आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की हा जो एरियस होता, तो म्हटला की तो खरा देव नाही. आणि त्याचं दैवत्व त्याने नाकारलं सगळ्यात अगोदर. आणि म्हणून मग तो काय म्हटला की नाही, आम्ही ते मान्य करू शकणार नाही की तो देव आहे.
कारण तो म्हटला की जगाच्या स्थापने अगोदर कुठंतरी त्याची निर्मिती करण्यात आली. कारण पहा, बायबलमध्ये त्याला निर्मिती ज्येष्ठ म्हटलेलं आहे. मग त्याचा त्याने तिथं अर्थ लावलेला आहे. परंतु नायसिया या ठिकाणी 325 मध्ये एक धर्म परिषद बोलवण्यात आली आणि त्या ठिकाणी जे देवाचे अ, वचनाधारित जे अभ्यासक होते, देवाचे सेवक होते, त्यांनी ह्या सर्व वचनांना, ह्या सर्व पाखंडी मताला खोडून काढलं. आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ख्रिस्त जो आहे तो पित्यासारखाच समान दर्जाचा, तो तो काय आहे, देव म्हणून आहे. अ, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. तो पित्यासारखाच आहे आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये देव पण आहे. पण तरी सुद्धा तो खुद्द पिता नाही, तर त्याचं व्यक्तित्व वेगळं आहे. पिता वेगळा आहे, पुत्र वेगळा आहे आणि पवित्र आत्मा वेगळा आहे. तरी सुद्धा एकच देव पण आहे, जे आपल्याला या तिघांमध्ये पाहायला भेटतं. 100% देव पित्यामध्ये, 100% देव पण पुत्रामध्ये आणि 100% देव पण पवित्र आत्म्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर मग त्यांनी ते सर्व खोडून काढलेलं आहे. त्यानंतर कॉन्स्टन्टिनोपलमध्ये सुद्धा 381 मध्ये पुढे धर्मपरिषद झाली आणि त्या ठिकाणी जो होता अपोलोनेरियस, ह्याने असा दावा तिथे केलेला होता की ख्रिस्ताला मानवी शरीर आणि जीव होता, पण त्याला दिव्य आत्मा होता म्हटलेला आहे. तर तो खरा मनुष्य नाही. तो म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर ते म्हणत होते की त्याचं देहधारीपण किंवा त्याचं मनुष्यत्व जरी होतं म्हटलेलं आहे, तर ते म्हणतात की ते प्रत्यक्षात नव्हतं. ते एक आभास, नाही का, आभासासारखं होतं. परंतु कॉन्स्टन्टिनोपलमध्ये अगदी स्पष्ट रीतीने 381 मध्ये जी धर्मपरिषद झाली, तिथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ख्रिस्त पूर्णपणे मानवी होता. आणि म्हणूनच तुम्ही जर नायसीन मतांगीकार जो आहे, जर तुम्ही पाहिला, तर नायसीन मतांगीकारामध्ये तेच स्पष्ट केलेलं आहे. तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे की तो कुमारिकेच्या द्वारे जन्मास आलेला आहे, नाही का. आणि अगदी सार्वकालिकतेपासून सुरुवात तिथं केलेली आहे आणि अद्भुत रीतीने काय सांगितलंय की तो प्रकाशापासून प्रकाश, देवापासून देव, खऱ्या देवापासून खरा देव म्हटलेला आहे, एकुलता एक अनिर्मित म्हटलेला आहे, पित्यासारखा स्वभाव असलेला म्हटलेला आहे. आणि तोच कुमारिकेच्या द्वारे देहधारी झाला म्हटलेला आहे. त्याला मानव करण्यात आलं म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आणखी पुढे जाऊन त्या मतांगीकारामध्ये स्पष्ट केलं की पंतई पिलाताच्या अधिकाराखाली, का बरं हे सांगत आहे, कारण हे सत्य होतं. कारण पंतई पिलात तिथं होता ना. मग तुम्ही इतिहास चाळा, तुम्हाला पंतई पिलाताबद्दल शिकायला भेटल. पंतई पिलाताबद्दल पाहायला भेटेल की तो एक अधिकारी होता. त्याच्या अधिकाराखाली आमच्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. आणि अगदी स्पष्ट करते की तो परिपूर्ण मानव होता. त्याला पुरण्यात आलं, त्याने दुःख सोसलेलं आहे. आणि शास्त्रानुसार तो पुन्हा उठलेला आहे, तो स्वर्गात चढलेला आहे आणि पुन्हा येणार आहे. पाहिलं, त्यांनी परिपूर्ण मानव म्हणून प्रगट केलेला आहे. तर ज्यावेळेस आपण त्याच्या दोन्ही स्वभावाबद्दल पाहतो, तर ख्रिस्ताने नेहमीच आपल्या एका स्वभावानुसार पूर्ण व्यक्ती म्हणून त्याने कार्य केलं. पण तरी सुद्धा त्याचा दैवी स्वभाव आणि इच्छा यांचंच वर्चस्व त्या स्वभावावर आपल्याला पाहायला भेटलं, नाही का. लहानपणापासूनच त्याचं दिव्यपण आपल्याला पाहायला भेटतं. त्या मंदिरामध्ये असताना सुद्धा त्याचं जे बोलणं होतं त्या अधिकाऱ्यांसोबत, ते अद्भुत होतं, नाही का. नक्कीच प्रवेश ख्रिस्ताच्या मानवी इच्छेवर, त्याच्या दिव्य इच्छेचं वर्चस्व जरी होतं, तरी तो नेहमी पित्याच्या इच्छेच्या अधीन झालेला आहे. म्हणून काही काही ठिकाणी म्हटलं की ज्या गोष्टी पित्याला माहित आहेत, नाही का, त्या मला नाही माहित, पित्याला माहित आहे म्हटलेलं आहे, नाही का. त्या गोष्टींबद्दल पुष्कळदा त्याने त्या प्रकारे देव म्हणून त्याला सर्व काय माहित आहे, परंतु परिपूर्ण मानव म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. तो म्हणतो की नाही, मला त्याने माहित. तो मरण पावला, नाही का. देव मरणं शक्य नाहीये, तेव्हा वधस्तंभावर ख्रिस्ताचं मनुष्य पण मरण पावलेलं आहे. म्हणून मनुष्य या नात्याने मानवजातीच्या तारणासाठी त्याने शारीरिक जे मरण आहे ते सोसलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला याची जाणीव झाली की तो देवपित्यापासून दुरावलेला आहे त्या वधस्तंभावर असताना. म्हणूनच तो म्हटला की माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलेला आहेस.
नक्कीच ख्रिस्त त्याच्या देवत्वामध्ये ज्याची भर घातली होती त्यासह म्हणजे गौरवित आणि पतित मानवतेसह तो मरण पावला. जर आपण पाहिलं तर जो आपला पापी स्वभाव आणि जे आपलं पाप होतं ते त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे आणि आपल्या बदली त्याचा देह तिथं वधला गेला. जे पापाचं वेतन मरण होतं ते मरण ख्रिस्ताने त्याच्या शरीरामध्ये सोसलेलं आहे. जी किंमत होती रक्त, ज्याच्या रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही, ते रक्त त्याच्या शरीरातून वाहिलेलं आहे. जो दुरावा आपण सहन केलेला आहे, तो दुरावा त्याने सहन केला आपल्या पापामुळं. तो दुरावा फार भयावह होता. पूर्ण नरक त्याने स्वतःवर घेतलेला आहे. तो ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं की पुन्हा तो त्या ठिकाणी विशेष करून त्या वधस्तंभावर तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. त्या गौरवी शरीरामध्ये तो पुन्हा उठलेला आहे. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, देव आणि मनुष्य यांचं अद्वितीय ऐक्य आपल्याला तिथे पाहायला भेटतं. ख्रिस्त देव आहे, तरी सुद्धा तो मनुष्य झाला आणि तो मनुष्य आहे तरी सुद्धा तो सदैव देवच राहतो नाही का. दैवत्व नसले तर त्याचं रक्ताचं जे प्रायश्चित्त आहे ते तो कधीच करू शकला नसता आणि मनुष्यत्व नसते तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्याकडे सांडण्यासाठी रक्तच उरलं नसतं. त्याच्याकडे रक्तच नसतं कारण तो रक्ता माणसाचा नसता. म्हणून दोन्ही स्वभावाचं जे ऐक्य आहे ते आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं देव पण हे त्याला आपल्याला पाहायला भेटतं की सक्षम तारणारा बनवितं आणि त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व त्याला योग्य तारणारा बनवितं. तो महान अद्भुत तारणारा आहे. आणि पुढे जाऊन त्याच्याबद्दल शिकत असताना त्याच्या बाप्तिस्म्याबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं नाही का. आता बाप्तिस्म्याबद्दल शिकत असताना नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अम, बाप्तिस्मा करणारा योहान जो बाप्तिस्मा देत होता तो पश्चातापाचा नाही का म्हटलेला आहे बाप्तिस्मा. आणि का बरं त्या पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा ख्रिस्त पापविरहित असताना सुद्धा त्याला घ्यावा लागला? त्याचं कारण काय होतं? कारण तो तर पापविरहित होता, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ख्रिस्त आपला प्रतिनिधी म्हणून त्या सर्व गोष्टी पूर्ण करत होता. तो आपला प्रतिनिधी मध्ये होऊन जणू काय तिथं उभा राहिला. जे आपण करायला पाहिजे होतं ते ख्रिस्त करत आहे. पाप्यांसोबत त्याची स्वतःची ओळख त्याची बदली अर्पणाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तो अपराध्यांमध्ये गणला गेला म्हटलेले यशया 53 आणि 12 मध्ये. तो स्वतः पाप विरहित असला तरी पाप्याच्या जागी तो उभा राहिला आणि म्हणूनच त्या उभा राहण्यासाठीच त्याने तो बाप्तिस्मा घेतला. कारण वधस्तंभावर तो त्यांच्या विशेष करून आपल्या पापांचं ओझं तो वाहणार होता. दुसरं कारण का बरं त्याने बाप्तिस्मा घेतला? कारण त्याने सांगितलं मत्ते 3:15 मध्ये की ह्याप्रमाणे सर्व धर्माचरण पूर्ण व्हावं नाही का. त्याने प्रत्येक आज्ञा पालन केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आपण जे पूर्ण करू शकलो नाही ते त्याने परिपूर्ण रीतीने पूर्ण केलेलं आहे. आपलं तारण फक्त त्याच्या मृत्यूवरच नाही तर त्याच्या परिपूर्ण आज्ञाधारकतावर, तर त्याच्या संपूर्ण जीवनावर आधारित आहे. त्याचा फक्त मृत्यूच आपल्यासाठी मोलाचा नव्हता तर त्याचा जन्म, त्याचं जीवन, त्याचं परिपूर्ण आज्ञापालन आणि मग त्याचा मृत्यू, सर्वस्व पूर्ण ख्रिस्त आपल्यासाठी महत्वाचं आहे. एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या सार्वजनिक सेवा कार्याचा आरंभ करण्यासाठी सुद्धा त्याने ह्या बाप्तिस्म्याद्वारे सुरुवात केली. कारण तिथूनच आपण पाहतो की देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला नाही का. त्या पाण्यातून तो वरती आल्यानंतर आणि मग आकाशातून वाणी झालेली आहे की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
तर नक्कीच मग त्याचा बाप्तिस्मा घेणं हे दाखवित होतं जणू काय की तोच आहे जो संदेष्टांचा संदेष्टा, याजकांचा याजक आणि राजांचा राजा आहे, जो खरा मसीह आहे. जे जे संदेष्टे ते कधीच देवाचं परिपूर्ण प्रगटीकरण लोकांपर्यंत पूर्णपणे देऊ शकले नाही. तेच कुठं ना कुठं पडले. याजक कधीच चांगले आणि खरे आणि दृढ असे मध्यस्थ होऊ शकले नाही. राजा कधीच त्या मंडळीसाठी, त्या प्रजेला सार्वकालिक विसावा देऊ शकले नाही. परंतु हा संदेश त्यांचा संदेष्टा आहे. हा याजकांचा याजक आहे आणि हा राजांचा राजा आहे, की जो ह्या सर्व गोष्टी पूर्ण करणारा आहे. त्यासोबतच त्याचं बाप्तिस्मा ह्याची सुद्धा आठवण करून देत होतं, की पहा त्रैक्याचं अद्भुत हे कार्य आहे, तारण कार्य. कारण पित्याने ती योजना केली आणि पुत्र जे आहे तारणाची योजना पूर्ण करतो त्याच्या येण्याने, त्याच्या त्याच्या आज्ञा पालनाने आणि त्याच्या मृत्यूने, त्याच्या सर्व कार्याद्वारे. आणि पवित्र आत्मा त्याच तारणाचं लागूकरण प्रत्येक विश्वासणाऱ्या, प्रत्येक निवडलेल्या लोकांच्या हृदयात तो करतो. त्यानंतर पाचवं कारण म्हणजे त्याच्या बाप्तिस्म्याचं ते म्हणजे काय, की ते त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थानाची एक पूर्वछाया होती. कारण पाण्यामध्ये खाली जाणं हे त्या मृत्यूबद्दलची आठवण करून देतं, तर वर येणं पुनरुत्थानाची आठवण करून देतं. आणि म्हणून ख्रिस्ताचा बाप्तिस्मा जणू काय त्या क्रुसाची आणि त्या रिकाम्या कबरेची जाहीर जाहीर जणू काय ती एक घोषणाच किंवा एक कृतीच होती नाही का. आणि म्हणूनच ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूला सुद्धा बाप्तिस्मा म्हणून घेतो, लोक 12 आणि 50 मध्ये. त्यानंतर आपल्याला ख्रिस्ताच्या मोहपरीक्षेबद्दल शिकायला भेटतं. का बरं ख्रिस्त मोहपरीक्षेतून गेला? का तो परीक्षेमधून गेलेला आहे? देवाला मोह अ, पडत नाही नाही का, आणि अ, तो भुलविला पण जात नाही. आपण याकोबाच्या पत्रामध्ये शिकतो नाही का. मग तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्या परीक्षेमधून जातो. याचा उद्देश काय होता? तर आपल्याला पाहायला भेटतं की ह्याचा उद्देश हाच होता की तो पारखला जावा. दुसरी गोष्ट, सहानुभूती दाखवणारा असा तो महायाजक आपल्यासाठी व्हावा, की जो सर्व त्या स्थितीमधून गेलेला आहे, ज्या स्थितीमधून एक मनुष्याला जायला पाहिजे. त्या प्रत्येक अशक्तपणाची स्थिती त्याने अनुभवलेली आहे. देवाच्या वचनावर तो विसंबून राहिलेला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने त्या मोहाचा प्रतिकार केलेला आणि त्याने आपल्याला तो कित्ता घालून दिलेला आहे. देव या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली आणि तो पाप विरहित तारणारा आहे हे सिद्ध जणू काय त्याद्वारे झालेलं आहे. इब्री 7 वचन 26 ते 28 मध्ये आपण पाहतो, वधस्तंभ टाळून किंवा चुकून सैतानाच्या मार्गाने देवाची इच्छा पूर्ण करण्यास येशूचे मन वळवावे यासाठी सैतानाने त्याची परीक्षा पाहिली होती. पण तो कधीच त्याच्यासाठी सफळ होऊ शकलेला नाहीये. नक्कीच आपण पाहतो की ख्रिस्ताला जे मोह पडले किंवा ज्या परीक्षेतून तो गेला ते खरं होतं नाही का. कारण ख्रिस्त पाप विरहित आहे आणि तो तारणारा म्हणून पात्र आहे. तो या सर्वांवर विजयी झालेला आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि वचनाच्या सत्याने. त्यावर तो पूर्णपणे विसंबून होता आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणूनच त्याचं त्या परीक्षेतून जाणं सुद्धा एकतर त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की त्याने त्या अशक्तपणाचा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्याने त्या सर्व मोहपरीक्षेचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यावर कसा विजय मिळावा तो त्याने आपल्यासाठी कित्ता घालून दिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याद्वारे त्या त्या सर्व अनुभवातून तो गेला, जेणेकरून तो सहानुभूती दाखवणारा महायाजक आपल्यासाठी ठरावा. इब्री लोकास पत्रकर्ता आपल्याला म्हणतो. त्यानंतर ख्रिस्ताचं पापविरहित जीवनाबद्दल आपण शिकतो नाही का, की ख्रिस्त पूर्णपणे पवित्र होता. त्याने पाप केलं नाही, पहिले पेत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या ठाई पाप नव्हतं, पहिले योहान 3 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. तो पूर्णपणे पवित्र, निर्दोष आणि निष्पाप होता. इब्री 7:26 आपल्याला सांगतं नाही का. दुसरा आदाम म्हणून परिपूर्ण आज्ञाधारक तो होता. पहिल्या आदामाने आज्ञा मोडून पाप आणले नाही का.
पण एक शेवटचा आदाम ख्रिस्त त्याने प्रत्येक आज्ञा पूर्ण केली, त्याचं पालन केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या आज्ञाधारकतेमधूनच आपल्याला अ, आपल्या खात्यामध्ये ती धार्मिकता बहाल करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच तो पापावर विजयी मिळवू शकलेला आहे. त्या परीक्षांमध्ये सुद्धा तो निर्दोष ठरलेला आहे. त्या अरण्यामध्ये परीक्षेतून जात असताना सुद्धा त्याने तडजोड केली नाही. तो दृढ राहिला आणि यातून तो पूर्णपणे निर्दोष राहिलेला आहे. एवढंच नाही तर सर ते शेवटी आपल्याला पाहायला भेटतं त्या वधस्तंभावर खेळण्या अगोदर सुद्धा खोटे साक्षीदार त्याच्यावर विरुद्ध उभे केले. वेगवेगळ्या प्रकारे हे साबित करण्याचा प्रयत्न केला की हा दोषी आहे, परंतु तरी सुद्धा त्याच्या ठायी दोष आढळलेला नाही. कारण तो निर्दोष आणि निष्कलंक आणि अति अति पवित्र आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं पापविरहित जीवन तेच आपली धार्मिकता, आपले नीतिमत्व आहे. वधस्तंभावर त्याने आपलं पाप वाहिलं आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने जे काही केलं आपल्या बदली ते जणू काय आपल्या खात्यात मांडण्यात आलेलं आहे. आपल्या बदली त्याने आज्ञापालन केलं आणि देव जणू काय आपणच ते आज्ञापालन केलंय असं आपल्याकडे पाहतो. आपल्या बदली त्याने स्वतःचं अर्पण दिलेलं आहे नीतिमान. ते अर्पण आपल्या बदली ती किंमत चुकवलेली आहे. देवाच्या सर्व न्यायनीती मान मागण्या त्याने पूर्ण केलेल्या आहे. ख्रिस्तामध्ये आपण त्याचे लेकरं म्हणून त्याच्या समोर येऊ शकतो. आणि एवढंच नाही तर देवाच्या आत्म्याने आपण कसं जीवन जगू शकतो त्यासाठी त्याने अद्भुत असा कित्ता आपल्याला लावून दिलेला आहे. तर ख्रिस्ताबद्दल आपण शिकत असताना ख्रिस्तशास्त्र आपण पाहत असताना त्याच्या देहधारणेबद्दल आपण पाहिलेलं आहे की किती अद्भुत हे कार्य आहे देवाचं, नाही का? कोणत्याही प्रकारे पापाचा शिरकाव त्याच्यामध्ये नव्हता. तो पूर्णपणे निर्दोष होता. पापी स्वभावाने सॉरी मानवी स्वभाव आणि दैवी स्वभाव कोणत्याही गोंधळाविना एकाच व्यक्तित्वामध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे. आणि तो ख्रिस्त आपल्यासाठी समर्थ तारणार आहे. का बरं? कारण आपण पाहतो की तो नीतिमान होता, निष्कलंक होता. त्याच्या ठायी मुळीच पाप नव्हतं. तो मोह परीक्षेमधून गेला. तो आपल्याला पाहायला भेटतं की ते सर्व धर्माचरण जे आपण पूर्ण करायसाठी असमर्थ होतो ते ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. आणि त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वाचल्या गेलेलो आहोत, त्याचे लेकरं म्हणून अ, आपण देवासमोर स्वीकारले गेलेलो आहोत. कारण आपला महायाजक म्हणून तो पूर्णपणे पारखला गेला आणि त्यामध्ये तो पात्र ठरलेला आहे, नाही का? आणि असा हा गौरवी ख्रिस्त आपला आहे, जो आपला महान तारणारा आहे, ज्याच्याकडे आपण नेहमी त्याच त्याच आदराने आणि त्याच भयाने आपण पाहतो. आणि म्हणूनच त्याच्याबद्दलच विचार करत असताना जर आपण दुःखी कष्टी, नाही का, जर आपण अ, कोणत्या प्रकारच्या समस्येमध्ये असू किंवा आपण आपल्या 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 समोर असणाऱ्या प्रसंगामध्ये पुष्कळ वेळा जात असताना देवाच्या विरुद्ध बोलणारे असू, कुरकुर करणारे असू, तर हे जे तत्व आहे ख्रिस्तशास्त्र आपल्याला आज पुन्हा एक वार याची आठवण करून देत आहे की देवाने जे दिलेलं आहे ते अनमोल आहे आपल्यासाठी. ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे ते फार अनमोल आहे. आणि म्हणून आम्हाला कुरकुर करण्यासाठी कुठेही जागा नाही. जर आम्हाला अशक्त समजतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगाकडे इतके भावुक होऊन आम्ही पाहतो आणि तुटून जातो, तर तरी सुद्धा आपल्याला याची आठवण आज या वचनातून भेटत आहे, की दिली जात आहे, की पहा आपला तारणारा विजय आहे आणि त्याच्यामध्ये आपणही विजयी आहोत. आणि म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवूया, अधिक त्याच्यावर मनन करूया आणि त्याच्या त्याचं गौरव आपण करूया. आपण इथे थांबू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद.